नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाची सुरुवात आपण 3 ओंकार, सहनाववतू आणि एका गीताने करणार आहोत. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्ति. राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. बंसी के बहते स्वरों का गान वंदे मातरम. चल रही झनकार झनके नाद वंदे मातरम. बंसी के बहते स्वरों का गान वंदे मातरम. चल रही झनकार झनके नाद वंदे मातरम. शंख के संघोष का संदेश वंदे मातरम. राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सृष्टि बीज मंत्र का है मर्म वंदे मातरम. राम के वनवास का है काव्य वंदे मातरम. सृष्टि बीज मंत्र का है मर्म वंदे मातरम. राम के वनवास का है काव्य वंदे मातरम. दिव्य गीता ज्ञान का संगीत वंदे मातरम. राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.
यानंतर विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे सचिव श्री सुधीर जोगळेकर विभागाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा त्यांच्या प्रास्ताविकमधून घेतील. नमस्कार. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाच्या एका नव्या पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये मी सुधीर जोगळेकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या 35 वर्षामध्ये विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागानं लहान मोठी 135हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यातली काही पुस्तकं ही वाचकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे 75,000 ते 1,00,000च्या प्रतीमध्ये ही ग्राहकांपर्यंत पोहोचली. हा जो मिळणारा वाचकांचा प्रतिसाद आहे, हा प्रतिसाद लक्षात घेऊनच भावजागरण करणारी काही पुस्तकांची मालिका विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे आता हाती घेण्यामध्ये आलेली आहे. त्यामधला जो पहिला संच हा प्रकाशित होतो आहे तो भारतीय युद्धकथांविषयीचा एक कथासंग्रह असल्यासारखा आहे. शौर्यकथा या नावानं प्रकाशित 2 पुस्तकं याआधी मराठी प्रकाशन विभागाने केली. पार्ले उपनगरामधल्या पार्ले टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधाताई कोरे या युद्धकथांविषयीचं लेखन, वाचन आणि प्रत्यक्ष त्याचं अनुभवांकन हे करत महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये जात असतात. भारतीय लष्करामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येनं दाखल व्हावं अशा स्वरूपाचं आवाहन तर ते करतातच, परंतु ही युद्ध ज्या ठिकाणी खेळली गेली ती युद्धभूमी, त्या युद्धभूमीच्या परिसरातलं सगळं वास्तव हेही विद्यार्थ्यांना माहिती व्हावं यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. 1995 साली काश्मीरमध्ये झालेल्या अशाच एका पाकिस्तानी दहशतवाद्यांबरोबरच्या लढाईमध्ये त्यांचा मुलगा कॅप्टन विनायक हा वीरगती प्राप्त झाला आणि तेव्हापासून हा एक राष्ट्र अस्मिता जागरणाचा एक यज्ञ हा अनुराधाताईंनी हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या युद्धकथा सांगत त्या फिरत असतात. आजच्या या पुस्तकात प्रकाशन समारंभाला ग्रुप कॅप्टन सुहास फाटक हे प्रमुख पाहुणे म्हणून जसे उपस्थित राहत आहेत, तसेच या पुस्तकामध्ये ज्यांच्याविषयीची एक उत्तम कथा आहे असे ब्रिगेडियर हेमंत महाजन हेही या प्रकाशन समारंभामध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचबरोबर साताऱ्यामधलं निकम घराणं हे अनेकांना परिचित असेल. जगाच्या पाठीवरची पहिली सैनिक सहकारी बँक या उदोजीराव निकमांनी स्थापन केली आणि त्यांची पिढी ही भारतीय लष्करातली 4थी पिढी आहे. तेव्हा तेही आजच्या या कार्यक्रमामध्ये या पुस्तकाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर उपस्थित राहत आहेत. मी स्वतः या पुस्तकाविषयी अधिक काही सांगण्याच्या ऐवजी या पुस्तकाचं मनोगत, या पुस्तकाविषयीचं चिंतन हे अनुराधाताई स्वतःच आपल्याला सांगतील. मी त्यांना तशी विनंती करतो. अनुराधाताई. नमस्कार. विवेकानंद केंद्र प्रकाशन विभाग यांच्यातर्फे पुस्तकाचं जे प्रकाशन होणार आहे त्यानिमित्ताने मी आपल्याशी 4 शब्द शेअर करू इच्छिते. पहिल्या प्रथम मी विवेकानंद केंद्राचे खूप खूप आभार मानते. मला वाटते माझी भाग 1 आणि भाग 2 ही पूर्वीच प्रकाशित झाली होती. त्याच्यानंतर एक दिवस सहज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जोगळेकर भेटले आणि म्हणाले काय नंतर नाही का काही, आणि मग मी त्यांना दिलं. मला असं वाटतं त्यांनी मला विचारणं आणि केंद्रातर्फे विवेकानंद केंद्रातर्फे पुस्तकाचं प्रकाशन होणं हा माझा सन्मान आहे असं मी समजते. कारण विवेकानंद केंद्र त्याचे पूर्णवेळ कार्य करते, त्याच्यासाठी झटणारी अनेक माणसं, हॅट्स ऑफ टू देम, एवढंच मी फक्त म्हणू शकते. त्यांची तुलना किंवा बरोबरी ही इतर सामान्य माणसांशी नाही केली जाणार. आणि त्यांनी मला विचारणं आणि माझ्या गोष्टींचं प्रकाशन करणं हे खूप भाग्याचं आहे असं मला वाटतं. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे ही पुस्तकं लिहिताना किंवा ह्या गोष्टी लिहून काढताना एकाच वेळेला पुस्तकासाठी लिहिली आहेत असं नाही आहे, पण ज्या वेळेला मला ह्या गोष्टी मिळत जातात तेव्हा मी लिहून ठेवते आणि मग त्याच्यामधून अशी वेळ येताच त्याचं एखादं पुस्तक प्रकाशन होतं. आपण जे सगळे क्रांतिकारक होते, गदर पार्टी असेल किंवा सुभाषचंद्र बोस असतील
किंवा क्रांतिकारी ज्यांना आपण म्हणतो, ज्यांनी शस्त्र हातात घेतलं आणि स्वातंत्र्य मिळवायचा प्रयत्न केला, त्यांना चक्क पण कमी लेखलं. खरं तर ही म्हणजे प्रचंड भली मोठी चूक आपण केली, कारण त्यामुळे देशामधली जी एक उत्स्फूर्तता, शौर्य, पराक्रम, तेज, ओज, संघटितपणे काम करणं, शिस्तीचं पालन करणं, एखादी गोष्ट सिक्रेट करणं, देशावर प्राणापेक्षा, स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्ती प्रेम करणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी उतरती कळा ह्या गोष्टींना लागली. ह्या सगळ्या ज्या गोष्टी लिहिण्यामागे माझा हेतू असतो की असं नाही की उतरती कळा लागली पण संपलं नाही ना. जगामध्ये जेवढी माणसं आहेत तशीच भारतामध्ये पण शेकड्यांनी अशी माणसं आहेत की जी स्वतःपेक्षा, स्वतःच्या कुटुंबापेक्षा, स्वतःच्या प्राणांपेक्षा देशाची संरक्षण व्यवस्था किंवा एकूण देशातले लोक याला खूप महत्त्व देतात. आणि म्हणून जो हेतू माझा होता तोच केंद्राचाही आहे. कारण विवेकानंद हे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांना युवक हवे होते आणि ते युवक घडवायचे असतील तर त्यांच्यासमोर मिळमिळीत गिळगळीत नव्हे तर तसंच तिखट, तीक्ष्ण, धारदार, त्यांना आव्हान देणारं काहीतरी असलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय की त्याचा छोटेखान प्रयत्न, अर्थात मी एक स्त्री आहे त्यामुळे माझ्या लिखाणामध्ये जेवढा कडवेपणा यायला पाहिजे तेवढा कदाचित नाही येत, पण मला वाटते कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत जायचा आहे तो बरोबर पोचतो. आणि माझा हा जो हेतू आहे तो विवेकानंद केंद्र यांनी उचलून धरला, त्यामुळे त्यांचे परत एकदा धन्यवाद. आता ह्या ज्या गोष्टी आहेत तशा माझ्याकडे, मी परवा जोगळेकरांना म्हटलं अहो आणखीन पण एका पुस्तकाला होतील एवढ्या गोष्टी माझ्याकडे तयार आहेत किंवा तयार होत आहेत काही दिवसातच. याचं कारण असं आहे की काही गोष्टी ह्या त्या वेळेलाच लिहाव्या लागतात. या लिहिलेल्या गोष्टीतून मी जेव्हा निवड केली की कोणत्या गोष्टी पाठवाव्यात, तर त्याच्यामध्ये मी वेगवेगळा काळ निवडला आणि वेगवेगळी प्रत्येक गोष्ट जेव्हा वाचतो ते शब्द नसतात, ती केवळ भाषा नसते, तर बिटवीन द लाईन्स, बिटवीन द टू वर्ड्स आपण शिकत जातो आणि आपल्याला हवा तो संदेश आपण घेत जातो, निष्कर्ष काढतो, तर्क करतो, मननचिंतन करतो. पहिल्या क्रमाने मी सांगायचा प्रयत्न करते की वेगवेगळ्या काळातल्या ह्या गोष्टी उचललेल्या आहेत आणि वेगवेगळा संदेश त्याच्यातून तुमच्यापर्यंत पोचेल. खांबाघाटची जी लढाई आहे ना, ते 1947, त्याला ऑपरेशन 48 म्हटलं जातं, तेच आपण लोक विसरून गेले. 47 साली लढाई झाली माहितीच नाही आम्हाला. ती खांबाघाटची लढाई आहे. गंमत म्हणजे उदाजी निकम, कॅप्टन उदाजी निकम, सातारला एक बँक आहे बरं का, सैनिकांची जगातली एकमेव कोऑपरेटिव्ह बँक. त्यांच्या वडिलांनी सुरू केली. त्यांचे वडील पण आर्मीमध्ये होते, त्यांचे भाऊ पण आर्मीमध्ये होते. हे एक्स सर्व्हिसमनसाठी युनियन चालवतात आणि त्यांची बायको आणि आई या दोघांनी अतिशय प्रचंड काम एक्स सर्व्हिसमनसाठी केलेलं आहे. माझींची किती वेळा भेट झाली पण स्वतःविषयी असं काहीतरी ते भरभरून बोललेच नाही. एका भेटीत मात्र तरी मला हे खंबाघाटची लढाई, त्यांच्या वडील त्याचे नायक आहेत या खंबाघाटच्या लढाईत, ते दिले. मला असं वाटते ती लढाई मी इथे घेतलेली आहे की 47च्या युद्धाची झलक तुम्हाला बघायला मिळावी. पुस्तक माझ्या हातून कधी होईल किंवा तुम्हाला कधी वाचायला मिळेल मला माहिती नाही. दुसरी जी आहे ती जसवंतगड. जसवंतगडमध्ये जसवंत सिंग जसे महत्त्वाचे आहेत ना, तशा 2 त्यांच्याबरोबरच्या मुली आहेत ना, सेला आणि नूरा, ह्या पण महत्त्वाच्या आहेत. सामान्य माणसं बरेच वेळेला प्रश्न विचारतात ना की संरक्षणासाठी आम्ही काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण आहे. त्या काही सेनेमध्ये नव्हत्या ना, सेलाही नव्हती, नूराही नव्हती, पण त्यांच्याबरोबर काम करून त्या अमर झाल्या. सेला पास तिचं नाव दिलं गेलं आहे आणि नूराच्या नावाने तिथल्या एका खेड्याला, वस्तीला नाव दिलं गेलं आहे. तेव्हा सामान्य माणसांना मिळणारं उत्तर हे छोटंसं उदाहरण त्यांच्यासमोर आलेलं आहे. मला वाटते मोस्ट डेकोरेटेड सोल्जर, आर्मीमध्ये 3 वेळा पदकं मिळाली असा हा सोल्जर छोट्याशा खेड्यातला आहे, अल्पशिक्षित, खूप शिकलेला नाही आहे, प्रचंड PhD वगैरे त्यांनी नाही केलेली आहे. पण जेव्हा तो लढाईत उतरतो, रणात उतरतो आणि वेगवेगळ्या काळात सियाचीनला एक मिळालेला आहे, वेगळ्या युद्धात मिळालेला, तेव्हा असा हा मोस्ट डेकोरेटेड सोल्जर तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर ऑलिव्ह ग्रीन हा जो माणूस आहे ना, त्यांचं मुळात पुस्तक आहे फॉर एव्हर 40. त्यांच्या बायकोनी चरित्र लिहिलं, त्याचं मराठी भाषांतर मी केलं. आणि सुरुवातीला मी भाषांतर करायचं ठरवलं ना, तेव्हा मला वाटायला लागलं अरे विनयच्यात, म्हणजे माझ्या मुलाच्यात आणि ह्याच्यात किती साम्य आहे. सेम चित्र काढणं, खेळणं, NCC, सगळा वेडेपणा. बंदूक, त्यांच्या लहानपणी जशी बंदूक होती, माझ्या मुलांनी पण बंदूक 10वीच्या परीक्षेनंतर घेतली होती. तेव्हा असं वाटायला लागतं की अरे ह्या सगळ्या लोकात लहानपणी पण काही साम्य असतं का. तसं हे ऑलिव्ह ग्रीनमधले कर्नल वसंत वेणुगोपाल, वसंत असा त्याचा उच्चार करतात.
त्याच्यानंतर मला वाटते पठाणकोट काय किंवा हायवेवरचा हल्ला काय हे आपण सगळं विसरून जातो, नंतर काही दिवसात विसरून जातो. ते कायम लक्षात राहावं आणि त्याची फॅक्च्युअल माहिती मिळावी. कोणीतरी सांगोवांगीची माहिती नाही आहे, अशी माहिती ह्याच्यात तुम्हाला विसरायला होऊ नये म्हणून ह्या लेटेस्ट गोष्टी आहेत. हा छोटू काय किंवा नगरोटाचा बळी काय हा बँगलोरचा आहे, छोटू आहे हा हिमाचल प्रदेशचा आहे, पठाणकोटच्या हल्ल्यामधला आणखीन कुठचा आहे. तेव्हा अख्खा भारत हा देशाच्या संरक्षणासाठी एकत्र येतो, हा मेसेज तुम्हाला मिळेल. मला वाटते पाऊलं पडते पुढे हा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना अभिनंदन माहिती आहेत, पण अभिनंदनना एअर डिफेन्स करणारी जी होती ती मुलगी होती एक इंजिनियर झाल्यानंतर, मिंटी अगरवाल हे बिझनेस असलेले कुटुंब, पण माहिती नाही ही मिंटी अगरवाल सैन्यामध्ये गेली आणि तिलाही चक्र मिळालेलं आहे. ते आपल्या मुलींना कुठेतरी प्रेरक व्हावं, कारण आजकाल मुलीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सैन्यात जातात, म्हणून ह्या गोष्टीची निवड केली. आणि मला असं वाटते शेवटचं जे होतं तो चेहरा आपण टी व्हीवर अनेक वेळा बघतो, अनेक ते वेबिनार घेतात, अनेक वेळेला त्यांना बोलवलं जातं, तज्ज्ञ मानले जातात असंख्य गोष्टीतले ब्रिगेडियर हेमंत महाजन. पण मी आणि ते पण कितीतरी वेळा भेटलो, पण त्यांच्या टेन्युअर विषयी ते मला कधीच बोलले नव्हते. मात्र जेव्हा मी त्यांच्या इथं घरी गेले आणि समोर एक मोठं फ्रेम केलेलं एक सर्टिफिकेट होतं, त्यांच्या युनिटला मिळालेलं, त्यांना एकट्याला नाही युनिटला, कारण ते अधिकारी होते आणि अधिकाऱ्याचं काम सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणं आहे, स्वतः एकट्या करून नाही आहे, सगळ्यांनी बरोबर घेऊन काम करायचं आहे. त्यांचं जे काश्मीरमधलं टेन्युअर होतं ना, त्या टेन्युअरमध्ये त्यांनी किती ऑपरेशन्स केली त्याच्यात कदाचित सगळे आलीच नसतील, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे ही लोक स्वतःबद्दल नाही फारसं बोलत. मग मला असं वाटायला लागलं की हे ब्रिगेडियर स्वतःबद्दल बोलत पण इतरांचं किती कौतुक करतात, इतरांबद्दल किती चांगलं बोलतात. मग ह्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून मला किमान एवढं तरी करता आलं पाहिजे. हे त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता, प्रेम ह्या सगळ्या भावनेपोटी मर्दा आम्ही मराठे खरे हा जो काही शेवटचा प्रकरण आहे ते लिहिलं गेलं आहे. विवेकानंद केंद्राचे धन्यवाद मानते. अर्थातच मला असं वाटतं की हे पुस्तक तुम्ही नुसतं विकत घ्या असं नव्हे, तर बदलापूर शाखा विवेकानंद केंद्र त्यांनी अतिशय एक छान एक स्पर्धा दुसऱ्या माझ्या पुस्तकांवरून असेल, शौर्य, गावत्यांना आरती, पण तशी घेतली होती. असं इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून नव्या पिढीला घडवायचा प्रयत्न करूया. धन्यवाद, सगळ्यांचे आभार, नमस्कार. वीरमाता अनुराधा गोरे यांच्या शौर्यकथा भाग 3 या पुस्तकाचे प्रकाशन आता आपण ग्रुप कॅप्टन श्री सुहास फाटक यांच्या हस्ते करणार आहोत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी शौर्य कथा भाग 3 या पुस्तकाचे प्रकाशन करावे. आजच्या शौर्यकथा भाग 3 या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी ब्रिगेडियर श्री हेमंत महाजन आणि कॅप्टन श्री उदाजी निकम या 2 मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ऐकूया त्यांचे शुभ संदेश. श्रीमती अनुराधाताई लिखित पुस्तक शौर्यगाथा भाग 3
जे विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचे भाग्य लाभले, हे याकरता मी स्वतःला भाग्यवान समजतो. अनुराधाताई गोऱ्यांचं हे मला वाटतं 10वं किंवा 11वं पुस्तक आहे आणि ते महाराष्ट्रातले किंवा देशातले शहीद जवान किंवा शहीद अधिकारी यांच्याविषयी लिहितात आणि यांच्या वीरगाथा त्यांच्या पुस्तकामध्ये प्रकाशित होतात. त्यांची अनेक पुस्तकं गाजलेली आहेत. अभिमन्यूचे वारस, गाऊ तुझे आरती वगैरे. अनुराधाताईंची आणि माझी ओळख काही वर्षापूर्वी 2009 साली झाली. मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये देशाची सुरक्षा या विषयावरती लिहित असल्यामुळे एका ठिकाणी त्यांची आणि माझी ओळख झाली आणि त्यानंतर त्यांना मी काही असे पराक्रमी सैनिक त्यांच्या पराक्रम कथा लिहिण्याकरता थोडीफार मदत केली. साळुंके विहारमध्ये असलेले अनेक शूर सैनिक यांच्यावरती त्यांनी एका पुस्तकात लिहिलं आणि यामध्ये माझ्या ब्रिगेडनी काय काम केलं, माझ्या 7 मराठा लाईट इन्फंट्रीनी काय काम केलं हे सुद्धा त्यांच्या पुस्तकात प्रकाशित झालेलं आहे. मला वाटतं की हे सगळं लिहिण्याचं मुख्य उद्देश काय असतो. हे मुख्य उद्देश असा असतो की आज देशामध्ये जवळजवळ 30 ते 40 लाख रिटायर्ड सैनिक आहेत आणि ज्या विधवा आहेत त्यांची संख्या जवळजवळ मला वाटतं 70-80 हजाराहून जास्त आहे आणि प्रत्येक वर्षी 50 ते 60 हजार सैनिक रिटायर होतात. आणि याच्याशिवाय जे देशाकरता प्राणाचे बलिदान देतात प्रत्येक वर्षी यांची संख्या कमीत कमी 350 ते 400 ही प्रत्येक वर्षी असते. या सगळ्या शूरवीरांच्या शौर्यकथा यांनी देशाकरता प्राणाचं बलिदान दिलेलं आहे हे जर आपण सगळ्यांच्या समोर मांडू शकलो तर अर्थातच ही एक अतिशय चांगली बाब होईल. कारण यामुळे जी पुढची पिढी आहे, जी नवीन पिढी आहे त्यांना या शूर सैनिकांच्या शौर्यगाथा कळतील आणि त्यामुळे त्यांना सुद्धा मनामध्ये एक उर्मी निर्माण होईल की मी सुद्धा देशाकरता काहीतरी करावं. या सैनिकांनी युद्धामध्ये किंवा दहशतवादी विरोधी अभियानामध्ये केलेल्या पराक्रमाचा उल्लेख या पुस्तकामध्ये केलेला दिसतो. आणि मला वाटतं याचा सर्वात महत्त्वाची जी बाब आहे या पुस्तकाची ती अशी आहे की या सैनिकांनी केलेले त्याग हे आम जनतेकडे पोहोचायला पाहिजे, ज्यामुळे देशामधले जे तरुण मंडळी आहेत त्यांना सुद्धा सैन्यात जाण्याची इच्छा होईल, त्यांना सुद्धा देशाकरता काहीतरी करायची इच्छा होईल. आणि देशाच्या समोर जे विविध आव्हानं आहेत सुरक्षेच्या दृष्टीने, त्या आव्हानांना तोंड देण्याकरता जर एखादा कुठला गुण जो भारतीय जनतेमध्ये पाहिजे तो म्हणजे देशाकरता असलेलं प्रेम, देशाप्रती असलेली आस्था. जर आपण देशावरती प्रेम केलं आणि देशाकरता काहीतरी करायची आपण जर इच्छा आपल्या मनामध्ये असेल तर आपण एक अतिशय चांगले नागरिक बनून देशाला सुरक्षित करण्यामध्ये आपली जी महत्त्वाची भूमिका ही बजावू शकतो. तर मला वाटतं हे जे पुस्तक आहे या पुस्तकामुळे देशप्रेम आणि देशभक्तीची भावना ही नागरिकांमध्ये जागृत होते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की या सैनिकांनी जर आपल्या प्राणाचे बलिदान देऊन देशाकरता इतकं केलं तर मी देशाकरता काय करू शकेन. आपण बघाल की आपल्या देश स्वतंत्र झाला 47 साली, त्यानंतर अनेक युद्ध झाली देशाकरता. 47चं युद्ध, 62चं युद्ध, 65चं युद्ध, 71चं कारगिलचं, त्यानंतर चालू झालेली दहशतवादी विरोधी अभियान, नक्षलवादी विरोधी अभियान, यामध्ये आपल्या अनेक सैनिकांनी प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. आणि दुर्दैवानी हे जे बलिदान दिलेलं आहे या पुढे पण द्यावं लागणार आहे, कारण देशापुढची जी संकट आहे ती काही कमी व्हायची काही शक्यता दिसत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये देशासमोर सुरक्षेची अनेक आव्हानं ही निर्माणच होत राहणार आहे. तर मला वाटतं प्रत्येक नागरिकाचं हे काम आहे की देशाकरता एक देशभक्त नागरिक बनून देशासमोर येणारी जी वेगवेगळी आव्हानं आहेत त्या आव्हानांना तोंड देण्याकरता देशाला मदत करावी. श्रीमती अनुराधाताईंचं हे पुस्तक जे आहे मला खात्री आहे की याला सगळ्यांकडनं चांगला प्रतिसाद मिळेल. आणि एवढंच नाही तर या पुस्तकाची 2nd एडिशन 3rd एडिशन ही लवकरच पब्लिश होईल. आणि याशिवाय
श्रीमती अनुराधाताई गोऱ्यांना आणि प्रकाशक जे विवेकानंद केंद्र मराठी विभाग आहे त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या आगामी कार्याकरता, ज्यामुळे सैनिकांची शौर्यगाथा ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचेल आणि ज्यामुळे सामान्य नागरिक शेवटी काय म्हणतील की देशाची सुरक्षा, देशाचा सन्मान, देशाचे क्षेमकुशल हे सर्वात पहिले असेल प्रत्येक वेळी आणि नेहमीच. आणि माझी स्वतःची सोय, माझा स्वतःचा आराम, माझी स्वतःची सुरक्षितता सर्वात नंतर, नेहमीच आणि प्रत्येक वेळी. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो आणि अनुराधाताईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या आगामी पुस्तकाकरता. जय हिंद. जय हिंद. मी कॅप्टन उदाजी रामराव निकम. मी आज आपल्यासमोर 2 शब्द बोलणार आहे आणि ते आहे की विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन पुणे द्वारित छापलेलं पुस्तक शौर्यकथा भाग 3 या पुस्तकाच्या लेखिका वीरमाता अनुराधा गोरे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि त्या अगोदर त्यांनी बरीचशी पुस्तके लिहिली आहेत. मी श्रीमती वीरमाता अनुराधा गोरे यांना जवळून ओळखतो. बरेच वर्ष मागं त्यांचा माझा परिचय झाला होता, कारण मी साताऱ्यात असतो आणि सातारा जिल्हा एक शूरवीरांचा जिल्हा आहे आणि माझं गाव मिल्ट्री हापशिंगे जी भारतात वीरांसाठी ओळखलं जातं. मी एक सैनिक होतो आणि माझी ही 4थी पिढी होती. माझे वडिलांनी 2ऱ्या महायुद्धात भाग घेतला होता, माझ्या आजोबांनी 1ल्या महायुद्धात भाग घेतला होता आणि माझे पंजोबा पण सैन्यात होते. आज एक सैनिकी परंपरा आहे आणि आपणास सगळ्यांना वाटत असणं की मिल्ट्री हापशिंगे जसं गाव आहे तसं कोल्हापूर जिल्ह्यात सैनिक टाकळी आहे, रायगड जिल्ह्यामध्ये फौजी अंबवडं आहे. अशी बरीचशी गावं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं सैनिकी परंपरा आहे. आज लोकांना वाटत असणार की हे लोक सैन्यात का जातात आणि का जात होती. आज देशाचं संरक्षण करायचं असलं तर त्यासाठी आपल्याला सैन्य लागतं आणि देशाचं संरक्षण करत असताना एक फार मोठी जिम्मेदारी असती संरक्षण करणाऱ्यांच्यावर की संरक्षण करत असताना आपल्याला आपल्या प्राणाची आहुती पण द्यावी लागते. आपण म्हणणार नाही की ना चला सैन्य शत्रूचे जास्त जोर आहे, चला आपण पळून जाऊ. आपण आपल्या देशाचं संरक्षण करायचं असलं तर आपण 2 हात लढायसाठी तयार असायला पाहिजे आणि त्यामध्ये आपलं प्राणाची आहुती पण देण्यासाठी आपण तयार असतो. आता वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे ह्यांनी ह्या ज्या पुस्तकं लिहित असतात ते लोकांशी भेटतात ज्यांचे युद्धातले अनुभव आहेत आणि त्या अनुभवांना ते लेखनात कन्वर्ट करतात, जेणेकरून आज ह्या तरुण पिढी असो आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांना पण एक ही मिळेल, एक प्रेरणा मिळेल की सैन्य कसं लढत असतं आणि ह्यांनी प्रत्यक्षित भाग घेतल्यासारखं लेखणी करत असतात वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे. सरळ सुलभ भाषेत त्यांची रचना असते आणि वाचकांना ते त्या युद्धभूमीमध्येच घेऊन जातात. आणि आता ह्या पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे. आज राष्ट्रप्रेम निर्माण होतं, देशभक्ती निर्माण होती, बलिदान देण्याची प्रेरणा निर्माण होते आणि आज आपल्याला कळत असतं की हे जे सैन्य आपल्या देशाचं संरक्षण करत असताना आपण म्हणत असतो की आपण निर्धास्तपणे आपण आपल्या घरी झोपू शकतो आणि देश नीट चालू शकतो, कारण जे सरहद्दीवर आपले जे प्रहरी आहेत ते थलसेनाचे असू द्या, नौदलाचे असू द्या, वायुसेनाचे सतत तयार असतात आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी.
निश्चितपणे ह्या पुस्तकांच्या माध्यमातून एक देशप्रेमची भावना जागृत होणार, राष्ट्रप्रेमची भावना जागृत होणार, देशभक्ती आणि बलिदानची भावना जागृत होणार. आज नवीन पिढीला माहीत नाही की आज ह्या देशाला, भारताला अखंड ठेवण्यासाठी ज्या गोष्टी होत असतात त्यामध्ये सैन्याचं फार मोठं योगदान असतं. ते निश्चितपणे मी सगळ्यांना निवेदन करेन की तुम्ही ह्या पुस्तक जरूर घ्या आणि वाचा, आणि तुम्हाला वाचल्यानंतर तुम्हाला देशप्रेम, देशभक्ती जरूर तुमच्यात निर्माण होईल आणि एक चांगली भावी पिढीचं गठन होण्यासाठी, बनण्यासाठी या पुस्तकांचा निश्चितपणे फायदा होणार आहे. एवढं सांगून मी ह्या पुस्तकांना माझ्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी मराठी प्रकाशन पुणे यांच्या माध्यमातून ही जी पुस्तकं छापली जातात आणि वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांच्यासारखे ज्या लेखक आहेत त्यांच्या पुस्तकाला पण न्याय मिळेल की आज आपल्यासमोर त्यांनी चांगली गोष्ट मांडलेली आहे. एवढं सांगून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. ग्रुप कॅप्टन श्री सुहास फाटक यांचा थोडक्यात परिचय करून देणे ही मोठी अवघड जबाबदारी आहे. मुंबई युनिव्हर्सिटीची बीकॉमची पदवी प्राप्त केल्यानंतर डिसेंबर 1965 मध्ये इंडियन एअरफोर्समध्ये ते रुजू झाले. 30 वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ सेवेत अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आणि राष्ट्रहिताचा विचार करून अत्यंत धाडसी निर्णयही घेतले. जग्वार जेव्हा इंडियन एअरफोर्समध्ये सामील केले तेव्हा ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे जनरल मॅनेजर होते. इंडियन एअरफोर्समधील प्रॉव्हिडंट फंडचे ट्रस्टी, कानपूर येथील इंडियन एअरफोर्स हॉस्पिटलचे ॲडमिनिस्ट्रेटर, एअर चीफ मार्शल LH लतीफ यांचे फायनान्शियल ॲडवायझर अशी महत्त्वाची पदे त्यांनी आपल्या सेवा कार्यात भूषविली. सेवानिवृत्तीनंतरही अनेक सेवाभावी संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. IIT पवई येथील अप्लाइड मायक्रोव्हेव्हन इलेक्ट्रॉनिक अँड इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रार, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कुलाबाचे चीफ फायनान्स ऑफिसर म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहेत. यातील प्रमुख पुरस्कार महाराष्ट्र सैनिक गौरव पुरस्कार, डेव्हलपमेंट ऑफ सैनिक वेलफेअर महाराष्ट्र स्टेट यांच्याकडून, द चीफ ऑफ एअर स्टाफ ॲप्रिसिएशन कार्ड देऊन गौरव. हा गौरव सेवानिवृत्तीनंतरही मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात येतो. नाम संस्थेसारख्या अनेक सामाजिक संस्थांनीही त्यांचा सन्मान केला आहे. युद्धांमध्ये शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांसाठी ते कार्य करीत आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. अशा वीरमाता, वीरपत्नींच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करीत आहेत. राष्ट्रसेवेसाठी सदैव सक्रिय भाग घेऊन देशसेवेचे व्रत घेतलेले ग्रुप कॅप्टन सुहास फाटक आपल्याला या कार्यक्रमास लाभलेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी शौर्य कथा भाग 3 या उद्बोधन करावे. मी सर्वप्रथम विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे अभिनंदन करतो. त्यांनी हा उपक्रम केला आणि मला योग्य समजून या प्रकाशनाकरता बोलावलं. श्रीमती अनुराधा गोरे यांचा माझा परिचय 2014 पासूनचा आहे. त्यांच्या प्रत्येक प्रकाशनाच्या वेळेला आधीच्या पुस्तकांच्या मी जवळजवळ हजर होतो. या तिन्ही पुस्तकांचं प्रकाशन करण्याकरता हा जो आज योग आला, हा दुग्ध शर्करा योग म्हणायला पाहिजे. कारण एकतर त्या वीर माता आहेत आणि मी एक सैनिक आहे. दुसरी गोष्ट, आज 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा आपण करतो. त्यामुळे हा एक अतिशय आनंद होणारा प्रसंग आहे. या तिन्ही पुस्तकांकडून अनुराधा गोरेंनी 71 ऑफिसर्स, 4 सैनिक आणि 1 बांगलादेश ऑफिसर्स यांच्या कथा लिहिल्या. त्याच्यातले कित्येक ऑफिसर्स माझ्या ओळखीचे पण आहेत, त्यांचा माझा परिचय पण आहे. हे पुस्तकाचं प्रकाशन होण्यापर्यंत गलवान खोऱ्यातलं युद्ध आणि त्याचप्रमाणे पुलवामाची कथा ह्या आपल्याला उलगडल्या जातात.
अशा किती कथा आणि किती कथा लिहायला लागणार आहेत याचं काही सांगता येणार नाही. ह्या कथेमध्ये अनेक वीर कथा आहेत, काही प्रसंग आहेत आणि ते सगळे अतिशय रोमहर्षक आहेत. कर्नल सुरेश बाबू व त्यांचे 20 सैनिक यांनी जो एक पराक्रम दाखवला, त्याचबरोबर गलवान व्हॅलीमध्ये आणि पुलवामाचे प्रसंग, ह्या दोन्हीमध्ये एक विशिष्ट गोष्ट झाली, ती म्हणजे चिनी सैन्याबद्दलचा भ्रमाचा भोपळा हा फुटला आणि सगळ्या देशांची चीनकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. राजकीय परिस्थिती सुद्धा अशी निर्माण झाली की आता चीन हा एक मोठा अगडबंब देश आहे हे संपलेलं आहे. आपल्या दृष्टीने सगळ्या आजूबाजूच्या देशांनी व ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड ह्यासारख्या देशांनी सुद्धा आता आपल्याबरोबर सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे ह्या बाबतीत एक नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रभाव आणि अगदी सोप्या शब्दात सांगण्याचा त्यांचा उत्साह, ह्यामुळे ही तिन्ही पुस्तकं खूप लोकांना भावतील आणि त्याचा व्यवस्थित परिणाम पण होईल. ह्या तिन्ही पुस्तकांचं माझ्या दृष्टीने बाकीच्या मराठी सोडून इतर लँग्वेजेसमध्ये प्रकाशित व्हावं अशी एक माझी इच्छा आहे. म्हणजे त्याचं भारतभर भ्रमण होईल. तसेच अनेक शाळांतनं, अनेक लायब्ररीजमधनं ती जर पुस्तकं गेली तर 10वी ते 12वीतली मुलं जी सैन्यात जाण्यात उत्सुक असतात त्यांना याचा लाभ होईल आणि एक स्फूर्ती मिळेल. गलवान व्हॅली आणि पुलवामाचा प्रसंग ह्या दोन्ही प्रसंगातनं मला गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातला 32वा श्लोक नक्कीच आठवतो. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वार अपावृतम सुखिना क्षत्रियास पार्थ लभन्ते युद्धमिदृशम. जिथे श्रीकृष्णांनी सांगितलंय की अशा क्षत्रियांना वीरगती आपोआप प्राप्त होते आणि त्यांना स्वर्गाचं दार उघडं होतं. मी अनुराधा गोरे यांच्या या 3 पुस्तकांचं प्रकाशन समारंभ हा झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि विवेकानंद केंद्र यांचं अभिनंदन करून हे माझं बोलणं थांबवतो. आपल्या भारत मातेच्या सुरक्षिततेसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या भूदल, नौदल आणि हवाई दलातील जवानांचे, अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनुभव वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून शौर्यकथा भाग 1, 2 आणि 3 या पुस्तकांमधून सांगितले आहेत. देशसेवेत सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा या पुस्तकांच्या वाचनाने नक्कीच मिळेल. 3 पुस्तकांचा हा 300 रुपये किमतीचा संच आता रुपये 250 या सवलतीच्या किमतीमध्ये आपणासाठी उपलब्ध आहे. बुकिंगसाठी आपण 9881061686 मी मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगते 9881061686 या नंबरवर संपर्क साधावा. कार्यक्रमाची सांगता आपण सर्वे भवन्तु या प्रार्थनेने करणार आहोत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.